शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब नुकत्याच विधानसभेच्या ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या त्या निवडणुकींच्या महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश महायुतीला मिळालं त्याच्या प्रीत्यर्थ मतदार राजांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करतायत। साधारणपणे कोल्हापूर पासून दौऱ्याची सुरुवात झाली, देवी मातेचं दर्शन घेऊन। नंतरच्या काळामध्ये जालना, पुरंदर, नांदेड आणि त्याचाच एक भाग म्हणून 14 तारखेला नाशिक जिल्ह्याच्या मतदार राजांचे, नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब नाशिकला येत आहेत आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली। मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक, शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील। उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याच्या नागरिकांचे, मतदार राजांचे आभार व्यक्त करणार आहेत। जो काही सविस्तर कार्यक्रम चेकआउट केला जाईल त्याची माहिती तुम्हाला उद्या परवापर्यंत दिली जाईल। तुमचे कान फार बारीक आहेत बाबा। मला वाटतं की शिवसैनिकांना अशा कार्यक्रमांचा नेहमीचा अनुभव आहे आणि आपल्या आपल्या भागामध्ये ज्याचं जे कार्यक्षेत्र असेल, शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, नगरसेवक महोदय असतील, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, अगदी ग्रामपंचायतचे सरपंच महोदय पण, मला वाटतं की कार्यकर्त्यांना ही एक संधी असते आणि या निमित्ताने आपल्याला जनतेपर्यंत जाता येते आणि म्हणून सर्वजण ज्याची त्याची जबाबदारी पार पडतील आणि 14 तारखेचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होईल। नाशिकला पालकमंत्री अजून नाहीये, त्याची सभा होते, कुठेतरी शक्ती प्रदर्शन होते, अनेकांचे प्रवेश देखील होतील असं बोललं। मी आपल्याला माहिती करता सांगितलं की आभार दौरा हा मागच्या 10-15 दिवसापासून 15-20 दिवसांपासून सुरू झालेला आहे आणि जसं मी सांगितलं की कोल्हापूर पासून याची सुरुवात झाली। जालना, नांदेड, पुरंदर तिथे ऑलरेडी कार्यक्रम संपन्न झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून आता 14 तारखेला नाशिकला कार्यक्रम संपन्न होतोय। नंतर परत पुढच्या जिल्ह्यांमध्ये दौरा राहणार आहे। तर तुम्ही जे बोलले त्या विषयाशी संबंधित काही हा विषय नाही। दादा, यालाच लागून एक प्रश्न आहे। आज अजित पवार डीपीडीसीची मीटिंग घेते ऑनलाईन, इकडे पालकमंत्री ठरत नाहीये, दुसरीकडे अजित पवार मीटिंग घेत आहेत। प्रत्येक जिल्ह्याच्या पुढच्या वर्षाच्या नियोजनाची बैठक वित्त मंत्री महोदय घेत असतात आणि त्या बैठकीला नुसतं पालकमंत्री नाही तर त्या भागातले जे लोकप्रतिनिधी असतात, सर्व आमदार, खासदार ते पण त्या बैठकीला उपस्थित अपेक्षित आहेत आणि साधारणपणे मागच्या वर्षाला काय तरतूद होती, काय चांगलं कामकाज केलेलं आहे आणि पुढच्या वर्षाच्यासाठी चांगल्या योजनांच्यासाठी आपण निधी वाढवून मागत असतो। हा एक प्रक्रियेचा भाग असतो आणि ती बैठक माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा वित्त मंत्री महोदय अजितदादा पवार साहेब 3:30ला संपन्न करणार आहेत। ही पण प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी डीपीडीसीची अशी बैठक संपन्न होते। कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे? असे सांगितलं जाते की फक्त
तुम्ही असेल राष्ट्रवादीचे 2 मंत्री एवढेच फक्त उपस्थित मंत्री आहेत. भाजपच्या आमदारांना त्यासाठी निमंत्रण नाही अशी माहिती मिळते. नेमकं काय वस्तू? नाही, मी माहिती घेतो, परंतु आम्हाला आमंत्रण आहे आणि आपल्या शेवटी पुढच्या येणाऱ्या वर्षाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, विकास कामाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जिल्ह्याचं तिथे मांडणी करणं ही एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी असते आणि ती त्या ठिकाणी संपन्न करू. आमदारांना निमंत्रित नाही आजच्या मिटिंगला अशा पद्धतीची माहिती मिळते. आता आमदार साहेब आहेत, त्यांना आले आमंत्रण. मला वाटतं ही मीटिंग ऑनलाईन मीटिंग आहे, ही डीपीटीसीची मीटिंग नाही आहे, नाशिक जिल्ह्याची मीटिंग नाही. डीपीटीसीला किती निधी द्यायचा शासनाकडनं, हा आराखडा काय आहे, पूर्वीचा आराखडा किती होता, याची आराखड्यामध्ये वाढ किती झाली, त्याची मीटिंग आहे. त्याच्यामुळे ती तर मंत्री महोदय आणि वित्तीय मंत्री, ही जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची मीटिंग नाही, फक्त वरतून किती निधी प्राप्त करायचा आहे राज्य सरकारकडून त्या जिल्ह्यांना किती निधी, त्या संदर्भात ही बैठक आहे. पण त्याच्यामध्ये काही आमदारांच्या सूचना देखील विचारात घेतल्या जातात. काही वेळापूर्वी रायगडची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली त्या ठिकाणी आणि भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली. माहितीच नव्हती बैठक आहे. 14 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब आभार दौऱ्याच्यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्याच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाईल. आपल्या माध्यमातून मनोमिलन झालेलं दिसतंय, कारण काल परवापर्यंत अशी चर्चा होती की 2 गट आहेत, वाद आहेत, शिवसेनेमध्ये 2 गट पडले. आपल्या माध्यमातून एक गट झाले का? सगळे एकत्र तुम्हाला कुठे गडबीड दिसले का असा? तुम्ही येण्याच्या आधी बैठकीमध्ये देखील पदाधिकारी कोणी किती आणायचे नागरिकांना, त्यावरनं पण चर्चा झाली. हे गट तर वारंवार समोर येत आहेत. ऐका, आपणच फक्त असे आहेत की आपण म्हणतात की गट तर दिसत आहेत. ऐका, आता शाखा प्रमुख आहे, नगरसेवक महोदय आहेत, की जसं बोललो ना, तालुका प्रमुख आहेत, आता ग्रामीणची बैठक आहे. मग तुम्ही म्हणाल की शहर ग्रामीण गटतट आहे का? म्हणजे तिथं जागेची व्यवस्था पाहून आधी शहराची बैठक संपन्न झाली, आता पूर्ण जिल्ह्याच्या तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुखांची बैठक आहे. हा एक त्याचा नियोजनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये आता कमिट्या गठीत करतो आहोत. कोणी कोणती जबाबदारी स्वीकारायची, त्यांच्यावर जबाबदारी दिल्या जातील आणि साहजिक आहे बैठकीमध्ये जेव्हा बसतो तर आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. या भागातनं जे तिकडचे पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. नाही, पण दादा काही पदाधिकारी आहेत, त्यांनीच असं म्हटलंय की जे गटतट आहे ते बंद करा. कुठेही गटतट नाहीत. आमचा एकच गट आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि धनुष्यबाण. हा आमचा सगळ्यांचा एकच गट आहे. ऑपरेशन टायगरचं काय झालं? ऑपरेशन टायगर कधीपर्यंत पूर्णत्वास येणार आहे? कुठलेही ऑपरेशन हे सांगून किंवा असं मीडियामधनं होत नसतात. नाशिकचे पण छोटे मोठे ऑपरेशन तुम्हाला झाल्यानंतर ते कळतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तेव्हा मुख्य डॉक्टर माननीय एकनाथजी शिंदे साहेब. दादा असंही बोललं जातं की काल काही जण जाणार होते शिंदे गटात, ते चुकून ठाकरे गटात गेले, असं काही झाले त्या जिल्ह्यातून? काही नगरसेवक प्रवेश करणार होते शिंदे गटामध्ये, मात्र ते ठाकरे गटात जातील, अचानक कॅन्सल झालं काल. चांदवडचे होते असं. मी तुम्हाला तेच सांगितलं की बघा, शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणाला कोणत्या पक्षात जायचं, कोणतं नेतृत्व त्याला मान्य आहे, हा शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे. आणि ज्यांना एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य असेल ते धनुष्यबाणाच्या शिवसेनेत येतील. दादा आजची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, तर त्याला गिरीश महाजन उपस्थित राहणार आहे का? कारण पालकमंत्री पद त्यांना देण्यात आलेलं होतं, नंतर त्यावर स्थगिती आली. महाजन साहेब पण उपस्थित राहतील ना? म्हणजे तुम्हाला कल्पना नाही की काय? बघा, खऱ्या अर्थाने आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. आत्ताच एक काही मिनिटांच्या पूर्वी
ऑनलाईन ज्या पद्धतीने 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या, तर त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण राज्याच्या अधिकाऱ्यांची VC-वरनं बैठक संपन्न झालेली आहे. आता मी ते नाशिकवरनं अटेंड केली. दादा, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली ती, मात्र आता मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळात ती शिवभोजन केंद्र बंद होणार अशी काही चर्चा आहे. या क्षणापर्यंत अशी कुठलीही चर्चा नाही. दादा, महापिता शहाजीराजे यांची जी समाधी आहे ती छप्परबिना आहे. सगळ्याच राजकीय लोकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी त्याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. शासन पातळीवर याबाबतची काही दखल घेतली जाईल का? निश्चितपणे या संदर्भातलं शासन माहिती घेईल आणि त्याचं पुढचं सकारात्मक कार्यवाही करेल. दादा, कॉपीमुक्त अभियान राबवलं जात होतं, मात्र नाशिक जिल्ह्यातच बघितलं तर अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार होती, पण कुठेही ड्रोन हे झाले नाहीत. असे बोललं जातं की 1.5 लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला सांगितले होते, तो निधी कुठेतरी कमी पडतोय ड्रोनसाठी. जे विद्यार्थी अतिशय कष्टपूर्वक वर्षभर अभ्यास करतात, गुरुजन पवित्र भावनेतनं ज्ञान देण्याचं कार्य संपन्न करतात आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना पण त्यांनी केलेल्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून कॉपीमुक्त परीक्षा हे धोरण अवलंबलं जात आहे. याच्यामध्ये ज्या ज्या काही सुविधा परीक्षा केंद्रांवर देणं आवश्यक आहे त्या संपूर्ण सुविधा, मग पिण्याच्या पाण्याच्या पासून तर इतर सर्व सुविधा, अगदी त्या 12वीच्या रूटवरचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्या बसेसच्या पासून त्याचं पूर्ण नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. यापूर्वीच्या काळामध्ये जे संवेदनशील परीक्षा केंद्र होते की जिथे अनेक गैरप्रकार आढळून आलेले आहेत, तर त्या ठिकाणची व्यवस्था बदलण्यात आलेली आहे. साहजिक आहे, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग सर्वजण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्यक्ष व्हिजिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांचे त्यांना आहेत आणि म्हणून मला वाटतं की असे गैरप्रकार होणार नाहीत याची शासन काळजी घेत आहे. जिथे गैरप्रकार घडले तर जो घडवत असेल त्याच्यावर पण कारवाई केली जाणार आहे आणि ज्या शाळेमध्ये असे प्रकार घडले तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे परवानगी कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. शेवटी आपलं उद्दिष्ट काय आहे की कॉपीमुक्त परीक्षा झाली पाहिजे आणि त्या संदर्भातलं गेल्या महिन्याभराच्या पासून याचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे. अगदी मुख्य सचिवांनी या संदर्भातल्या प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्याचं रूपरेषा ठरवलेली आहे. टाकेद येथील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र जर बघितलं गेलं असेल तर अशा शाळेमध्ये असे वारंवार प्रकार घडत आहे. बदलापूरमध्ये देखील विद्यार्थिनीवर अत्याचार झालेले होते. ज्या दिवशी ती घटना घडली तर निश्चितपणे ती निषेधार्ह घटना आहे. तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला गेला. मला वाटतं की जे कोण ज्याने गैरकृत्य केले 2 जण आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्या ठिकाणी निलंबित पण करण्यात आलेलं आहे. आणि साधारणपणे अशा घटना होऊ नयेत या दृष्टिकोनातून समाजाचं प्रबोधन, त्याच्यासोबतच CCTV लावणं
अशा काही उपाययोजना या संदर्भात केल्या जात आहेत. दादा, कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात निर्णय झाला आहे, तो नेमका काय आहे, कशा पद्धतीने आपण यापूर्वी 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी किंवा 3 विद्यार्थी असलेल्या ज्या शाळा आहेत, अशा शाळेंच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नेमणूक करणं असा एक शासन निर्णय होता. मला वाटतं की फक्त कुठे एका जिल्ह्यामध्ये त्या धर्तीवर काही शिक्षक भरती करण्यात आले होते आणि मग ज्या शिक्षकांनी TET सारख्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना असं वाटायला लागले की बाबा कंत्राटी नियुक्त करून आपल्यावर तिकडे डावललं जात आहे. तर कोणालाही डावलण्याचा काही विषय नाही. आता कायमस्वरूपी जी काही विहित पद्धत आहे त्या पद्धतीने शिक्षकांची भरती प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन जे काही शिक्षक भरती होईल त्या शिक्षकांमधनंच त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जाणार आहेत आणि म्हणून कंत्राटी शिक्षकांची आवश्यकता नाही आणि यामुळेच पाठीमागचा शासन निर्णय रद्द केलेला आहे. छगन भुजबळ नाशिकमध्ये होते आणि त्यांनी एका कार्यक्रमामध्ये असं विधान केलेलं आहे की जे हिमालयामध्ये साधू महंत पूजा करतात किंवा महंत असतात त्यांचा आम्हाला काही उपयोग नाही किंवा त्याचा समाजाला काहीच उपयोग नसतो अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. त्याकडे कसं बघतात किंवा तुमची यावर काय? मला वाटतं की आपला देश हा साधू संतांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा जो त्याग असतो त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण करत असतो. त्यांचं मार्गदर्शन पण समाजासाठी तेवढंच महत्वाचं आहे. अनेक साधू संतांची थोर परंपरा आपल्या राज्याला देशाला आहे आणि साधू संत हे समाज सुधारणेचंच काम करत असतात. त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी केलेलं प्रबोधन, मला वाटतं की त्या माध्यमातून समाजाला एक चांगले विचार आणि एक दिशा मिळत असते. असे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचं काय मत आहे ते मत आम्ही ठेवलंय. आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे त्या समिती एकनाथ शिंदे यांना घेण्यात आलेलं नव्हतं. त्या समितीचे नियम आता बदलण्यात आले आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश त्याच्यात करण्याचा विषय सुरू आहे. आपल्याला असं वाटतंय का की हे अशा पद्धतीने नियम बदलणं योग्य आहे? नाही, या संदर्भातली मला माहिती नाही. मी माहिती घेऊन त्या विषयावर भाष्य करेन. परंतु आपत्ती व्यवस्थापनमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जेव्हा जेव्हा असे प्रसंग यापूर्वी आलेले आहेत तर त्यांनी स्वतः झोकून देऊन त्या ठिकाणी कार्य केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आत्ताच्या घडीला आपलं सर्वांचं लक्ष आहे 14 तारखेचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करणं. सभेनंतर कार्यकारिणीत काही बदल होणार आहे? आत्ताच्या घडीला असा काही विषय नाही. दादा, उदय सामंत यांनी त्या संदर्भातला जे काही निर्णय राज्यव्यापी जेव्हा करतील त्यावेळेस. उदय सामंतांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करतो सचिव पदाच्या बाबतीमध्ये. आपल्याला असा अनुभव आहे का शिक्षण खात्यामध्ये असं काही होतंय का? माननीय मंत्री महोदय उद्योग मंत्री उदय सामंतांनी त्याच्यावर त्यांचं मत पण नंतर प्रकट केलेलं आहे. तर त्यांनी नाराजी वगैरे नाही, एक कार्यपद्धती ज्या पद्धतीची असते त्या संदर्भातलं मनोगत त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते काही चुकीचं पण नाही.
मला वाटतं की आता आमच्या विभागाचा विषय, तर आम्ही चर्चा विनिमय करून निर्णय करतो. अजूनपर्यंत आपल्याला असं काही अनुभव आलाय का? तसंच आपल्या खात्यामध्ये मी सांगितलं ना, आम्ही चर्चा करून निर्णय करतो. दादा, असाच एक निर्णय झाला होता, हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख झाला होता, तुम्हाला विचारात घेऊन तो निर्णय झाला होता. तो विभाग पदभार येण्याच्या पूर्वीचं ते प्रोसेस संपन्न झालेली होती. काही गोष्टी अशा असतात की अगदी एखाद्या गावात काय घटना झाली, ठीक आहे, एक सामूहिक जबाबदारी म्हणून ती आपली जबाबदारीच आहे, आपण काय ते नाकारत नाही. परंतु आता एखाद्या ठिकाणी जर उद्या काही चुकीचं काम झालं तर त्याचा काही पॉलिसीशी काही संबंध नसतो. जे मोठे काही विषय पॉलिसीचे असतात तर ते चर्चा विनिमय करून संपन्न झाले म्हणजे त्याच्यातलं सर्व अँगल्स त्या व्यक्तींना माहीत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.